नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राज्यातील घडामोडींवर भाष्य केले। सुप्रिया सुळे म्हणाल्या की दिल्लीत राज्याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत। मुख्यमंत्री 3 दिवस दिल्लीत होते। मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडून जे सुरू आहे त्यावर मुख्यमंत्री प्रचंड नाराज आहेत। मित्र पक्षांवरही मुख्यमंत्री नाराज आहेत। महाराष्ट्राची प्रतिमा वाईट होईल अशी परिस्थिती सध्या आहे असं सुळे यांनी म्हटलंय। त्यामुळे मंत्रिमंडळातून काही नेत्यांना डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संकेत दिले आहेत, परंतु त्यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी घाई होत आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे। आता अजित पवार यांनी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय। धनंजय मुंडेंना एका प्रकरणात क्लीन चिट आहे, परंतु उर्वरित प्रकरणं अजूनही न्यायालयात सुरू आहे। जर त्यात ते निर्दोष आढळले तरच त्यांना मंत्रिमंडळात घेऊ असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय। पुण्यात मध्यंतरी अंमली पदार्थांची मोठी कारवाई पुणे पोलिसांकडून करण्यात आली होती, ज्यात हजारो किलो अंमली पदार्थ पोलिसांकडून जप्त करण्यात आले होते। असं असताना आता पुणे विमानतळावर कस्टम विभागाच्या वतीने मोठी कारवाई करत एका प्रवाशाकडून 10.47 किलोग्रॅम हायड्रोपोनिक मारिजुआना जप्त करण्यात आलं असून ज्याची किंमत अंदाजे 10.5 कोटी रुपये इतकी आहे। मुंबई विद्यापीठाच्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवणाऱ्या राज्य सरकारला हायकोर्टानं शुक्रवारी खडे बोल सुनावले आहेत। या मनमानी कार्यपद्धतीची गंभीर दखल घेत न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। शैक्षणिक संस्थांच्या जागा जर अशा पद्धतीनं अन्य प्रकल्पांना दिल्या जात असतील तर ही फार गंभीर बाब आहे। या परिस्थितीत आता न्यायालयाची जागाच SRA ला बहाल करणं फक्त बाकी राहिलंय। या शब्दात हायकोर्टानं आपली नाराजी व्यक्त केली। भांडणातून प्रियकरानं प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून तिला दौलताबाद घाटावरून खाली ढकलल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी समोर आली। आरोपी प्रियकर थोड्या वेळानं पोलीस ठाण्यात हजर होऊन त्यानं घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली, त्यामुळे पोलिसांना मोठा धक्का बसला। त्यानंतर लगेचच दौलताबाद पोलीस घटनास्थळी दाखल झाले। सुनील खंडागळे असं प्रेयसीचा खून करणाऱ्या प्रियकराचं नाव आहे, तर दीपाली आसवार असं खून करण्यात आलेल्या प्रेयसीचं नाव आहे। रायगड जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले। हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्ट नंतर कालपासून महाड, पोलादपूर आणि महाबळेश्वर परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। या संततधारेमुळे महाडमध्ये अनेक सखल भागात पाणी साचलं असून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देताना अजित पवार यांनी एक बाब लक्षात ठेवली पाहिजे। अजित पवार हे लोकप्रतिनिधी आहेत। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचे तुम्हाला दुःख दिसत नाही। महादेव मुंडे, झरीन शेख, काका गर्जे अशी अनेक प्रकरणं आहेत। शासन प्रशासनाला हाताशी धरून या लोकांनी बीडमध्ये काळा बाजार करून ठेवलाय अशी घणाघाती टीका करुणा मुंडे यांनी केली। तसेच तुमच्याकडे चांगले लोक नसतील तर तुमचा पक्ष बंद करून टाका असा सल्लाही करुणा मुंडे यांनी अजित पवार यांना दिलाय। बीड शहरातील एका खासगी रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टरने आत्महत्या केली आहे। डॉक्टर संजय ढवळे असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरचं नाव आहे। त्यांनी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय। डॉक्टर ढवळे हे भूलतज्ञ म्हणून कार्यरत होते। त्यांनी भुलीसाठी दिल्या जाणाऱ्या औषधांचं इंजेक्शन आत्महत्या केल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलंय। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली जवळ झालेल्या भीषण अपघातात 1 जण ठार तर जवळपास 25 जण जखमी झाले आहेत। खंडाळा घाटात मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रेलरने 15 ते 16 वाहनांना जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली। पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रेलरचे खंडाळा घाटात तीव्र उतारावर ब्रेक निकामी झाल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे। जर एखाद्याला कोणत्याही अनुभवाशिवाय न्यायालयात युक्तिवाद करायचा असेल आणि 6 महिन्यातच मर्सिडीज किंवा BMW कार घ्यायची असेल तर त्यांचा हेतू समजून घ्यायला हवा असं विधान भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अमरावतीमधील दर्यापूर येथील एका कार्यक्रमात केले। शुक्रवारी झालेल्या या कार्यक्रमात सरन्यायाधीश गवई यांनी नवोदित वकिलांना मार्गदर्शन केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची नवी दिल्लीत भेट घेतली। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी महायुती सरकारमध्ये महत्त्वाचे बदल होण्याच्या चर्चांनी जोर धरलाय। फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापन होऊन 6 महिने उलटले आहेत। या कालावधीत वादग्रस्त ठरलेल्या आरोप झालेल्या मंत्री आणि आमदारांची संख्या मोठी आहे। यातील सर्वाधिक मंत्री शिवसेनेचे आहेत। संगमेश्वर तालुक्यातील देवरुख, कोसुंब, रेवळेवाडी येथे घडलेल्या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे। सासरा घरातील कामे करावयास सांगतो म्हणून राग आल्याने सुनेने जेवणामध्ये विषारी द्रव्य टाकून सासऱ्याला जीवे मारण्याचा धक्कादायक प्रकार केल्याचं उघडकीस आलंय। या घटनेत नवऱ्याला देखील विषबाधा झाल्याने सुनेला देवरुख पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे।
त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात ऑनलाईन दर्शन पासचा काळाबाजार करून भाविकांची लूट करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करत 5 जणांना अटक केली आहे। हे आरोपी बनावट नाव, पत्ता आणि ओळखपत्रांचा वापर करून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन देणगी पास काढून ते भाविकांना 700 ते 1000 रुपये दराने विकत होते। पोलिसांच्या या कारवाईमुळे देवाच्या दरबारात भाविकांची लूट करणाऱ्या ठगसेनं लोकांचे चांगलेच धाबे दणाणले असून पोलिसांच्या या कारवाईमुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले। एकीकडे शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये भौतिक सुविधांचा अभाव आहे। जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील 200 वर्ग खोल्या जीर्ण असून पावसाळ्यात एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न पालक वर्गातून उपस्थित केला जातोय। फेब्रुवारी 2025 ते मे 2025 दरम्यान जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसल्याने 3740.77 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं प्रचंड नुकसान झालं होतं। शासनाने मंगळवार 22 जुलै रोजी जिल्ह्यासाठी 9,84,58,000ची नुकसान भरपाई मंजूर केली। हा निधी लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे। लग्न झाल्यावर विवाह बाह्य संबंधांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। या घटनांमध्ये आता मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे। अशातच एक घटना समोर आली आहे। ज्याच्या सोबत 7 फेरे घेतले त्यालाच तिने जेलमध्ये पाठवले, ज्यामध्ये आपल्या 3 मुलांना वाऱ्यावर सोडून महिला दीरासोबत पळून गेली होती। स्थानिक लोकांनी आणि लोकप्रतिनिधींच्या मदतीने मुलांचा ताबा जमालपूर पोलिसांना देण्यात आलाय। बिहार राज्यामधील मुंगेर जिल्ह्यातील ही घटना आता समोर आली आहे। बिहारच्या गया जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे। होमगार्डच्या भरती दरम्यान एक महिला बेशुद्ध झाली। तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका बोलावण्यात आली। रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि महिलेला रुग्णालयात नेण्यात आलं, पण या दरम्यान रस्त्यात रुग्णवाहिका चालक आणि तंत्रज्ञानं महिलेवर बलात्कार केला। घटना समोर येताच एक खळबळ उडाली। पोलिसांनी रुग्णवाहिका चालक आणि तंत्रज्ञाला अटक केली। खोट्या प्रेमात वेड्या झालेल्या लोकांना, स्त्री असो अथवा पुरुष, आपल्या मार्गात येणारी प्रत्येक व्यक्ती अडचण वाटत असते आणि ती अडचण दूर करण्यासाठी मग सुरू होतो तो जीवघेणा खेळ। एका अशाच प्रेमवेड्या विवाहितेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली आहे। तिने ऑनलाईन ॲपद्वारे 150 रुपयांना सल्फासच्या गोळ्या मागवल्या। त्या गोळ्या तिने दह्यात मिसळून ते दही पतीला खायला दिलं। ते दही खाल्ल्यानंतर पतीचा दुर्दैवी अंत झाला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे। मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील खुरई तहसीलच्या तिहार गावात एकाच कुटुंबातील 4 लोकांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे। मनोहर लोधी, त्यांची आई फुलराणी, मुलगी शिवानी आणि मुलगा अनिकेत अशी आत्महत्या केलेल्या मृतांची नावे आहेत। आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करतायत। लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे। त्यांनी पंतप्रधानांबाबत बोलताना ते केवळ शो असून काहीच दम नाही अशा आशयाचं विधान केलंय। दिल्लीतील तालक टोरा स्टेडियमवर ओबीसी भागीदारी न्याय संमेलनात बोलताना राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलंय। त्यांनी मोदी केवळ शो असल्याचं म्हटलंय। पंतप्रधान मोदींना खूप महत्त्व देण्यात आलंय, पण तेवढे ते नाहीत असा दावा राहुल गांधी यांनी केलाय। भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी म्हटलंय की भारत आणि मालदीव्समधील संबंध या काही टिप्पण्यांना तोंड देण्याइतके मजबूत आहेत। भारत मालदीव संबंधांचे भविष्य उज्ज्वल आहे, त्यामुळे मी पुढे पाहणं पसंत करेन। तसेच भारत मालदीवशी संबंध मजबूत करण्यासाठी काम करते असं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी म्हटलंय। दरम्यान मोहम्मद मुइज्जू यांचे मेहुणे अब्दुल्ला बिन मोहम्मद इब्राहिम यांनी पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यावर टीका करणारी पोस्ट केल्यानंतर आता ती पोस्ट सोशल मीडियावरून हटवली असल्याचं सांगण्यात आलंय। भारत बांगलादेश सीमेला लागून असलेल्या त्रिपुरा बॉर्डरवर शुक्रवारी सकाळी तणाव वाढला, ज्यात झालेल्या गोळीबारात 2 बांगलादेशी तस्करांचा मृत्यू झालाय। हे तस्कर अवैध धंदे करत असताना बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि त्यांच्यात झटापट झाली। या घटनेमुळे भारत बांगलादेश सीमेवर खळबळ उडाली। सुरक्षा दलांनी कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। मुंबईची रहिवासी असलेल्या 24 वर्षीय तरुणीवर दुबईत तिच्या सहकाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। ही घटना 27 ऑक्टोबर 2024 रोजी घडली होती। विशेष म्हणजे आरोपींमध्ये नेपाळी आणि इंडोनेशियन नागरिकांचा समावेश आहे। तरुणीवर सध्या मुंबईतील कांदिवली भागात एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा जगातील सर्वात प्रसिद्ध नेते ठरले आहेत। नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या जागतिक यादीत डेमोक्रॅटिक लीडर अप्रूव्हल रेटिंग्स मध्ये पंतप्रधान मोदी यांनी 75% अप्रूव्हल स्कोअरसह अव्वल स्थान पटकावलंय। अमेरिकेतील बिझनेस इंटेलिजन्स फर्म मॉर्निंग कन्सल्टने ही आकडेवारी जाहीर केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे-म्यूंग यांनी 59% अप्रूव्हल स्कोअरसह दुसरे स्थान पटकावले आहे।
यूपीआय किंवा युनिफाईड पेमेंट इंटरफेसद्वारे वारंवार व्यवहार करणाऱ्या ग्राहकांनी आणि दुकानदारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी नुकतेच आता मोफत यूपीआय व्यवहार करायचे दिवस संपणार आहेत असे संकेत दिले आहेत। आरबीआय गव्हर्नर म्हणाले की डिजिटल पेमेंट पूर्णपणे मोफत ठेवणे दीर्घकाळात शक्य नाही। सध्या सरकार बँका आणि पेमेंट सेवा प्रदात्यांना सबसिडी देत आहे, जेणेकरून यूपीआय वापरकर्त्यांना मोफत सेवा मिळत राहतील। मात्र भविष्यात या प्रणालीत बदल होण्याची दाट शक्यता आहे आणि लोकांना व्यवहारांसाठी शुल्क आकारले जाऊ शकते। येस बँक कर्ज घोटाळ्याच्या चौकशी संदर्भात गुरुवारी टाकण्यात आलेल्या छाप्यांनंतर अनिल अंबानींच्या कंपनीच्या शेअर्सची स्थिती एकदम बिकट झाली आहे। गुरुवार आणि शुक्रवार असा सलग 2 दिवशी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर व रिलायन्स पॉवर्सचे शेअर्स 10% आपटले। अशा प्रकारे गुंतवणूकदारांनी या शेअर्सपासून पळ काढायला सुरुवात केली, ज्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली आहे। इंडियन बँकेने जुलै 2025 मध्ये अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे। एकूण 1500 रिक्त पदांसाठी ही भरती असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 ऑगस्ट 2025 आहे। इच्छुक आणि पात्र उमेदवार इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाईटद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात। इंडियन बँकेत अप्रेंटिस पदांसाठी भरती होणार आहे। यासाठी एकूण 1500 जागा उपलब्ध आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्रासाठी 68 जागा राखीव आहेत। अर्ज करण्याची प्रक्रिया 18 जुलै 2025 पासून सुरू झाली आहे आणि 7 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करता येतील। नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। 1 ऑगस्ट 2025 पासून यूपीआयशी संबंधित काही नवीन नियम लागू होणार आहेत। कोणताही युजर आता दिवसातून केवळ 25 वेळा आपले लिंक केलेले बँक खाते पाहू शकणार आहे। त्याचबरोबर बॅलन्स तपासण्याची मर्यादाही निश्चित करण्यात आली आहे। युजर जास्तीत जास्त 50 वेळा आपला बॅलन्स तपासू शकतात। याशिवाय जर तुम्हाला एखाद्या व्यवहाराची स्थिती जाणून घ्यायची असेल तर आता तुम्ही दिवसातून फक्त 3 वेळा त्याचे स्टेटस तपासू शकता आणि तेही प्रत्येक वेळी 90 सेकंदाच्या अंतराने। म्हणजेच वारंवार ट्रान्झॅक्शन स्टेटस जाणून घेण्यासाठी तुम्ही ॲप रिफ्रेश करू शकणार नाही। महाराष्ट्राची हास्य जत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी सुद्धा मराठी सिनेमाला थिएटर्समध्ये कमी स्क्रीन मिळाल्याबद्दल मत व्यक्त केले। एक हिंदी सिनेमा जोरात चाललाय म्हणून मराठी सिनेमाला दुसऱ्या आठवड्याची संधी मिळत नाही, हे दुर्दैवी आहे। मराठी सिनेमाला अनेकदा दुसऱ्या आठवड्यात प्रेक्षक यायला लागतो, त्यावेळी मराठी सिनेमाची थिएटर्स हिंदी सिनेमाच्या दबावात कमी होतात आणि त्याची व्यवसाय करण्याची क्षमता संपते। हे सतत होतंय, यावर ठोस उपाय झाला पाहिजे। किमान 2 आठवडे शोज मिळाले पाहिजेत। आशिया चषक स्पर्धेसाठी भारत हा यजमान होता, पण भारत यजमान असूनही आशिया चषक आता भारतात खेळवला जाणार नाही। हा मोठा निर्णय आता घेण्यात आलाय। यामुळे आता आशिया चषक हा भारतात नाही तर UAE मध्ये होणार आहे। आशिया चषकाचे सर्व सामने आता UAE मध्येच होतील असे आता स्पष्ट करण्यात आले। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।